जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्ज मुंबईत 1 ते 4 मे 2025 या काळात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा माध्यम क्षेत्रातला अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. जगभरातले माध्यम क्षेत्रातले मान्यवर, उद्योजक, आशय निर्माते, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान यांना एका व्यासपीठावर आणणं हा याचा उद्देश आहे. या अंतर्गत विविध स्पर्धा, उपक्रम सध्या सुरू आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वॅम, वेव्ज ॲनिमे अँड मांगा स्पर्धा. जाणून घेऊयात वॅमबद्दल. जपानी ॲनिमे आणि मांगा हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, तर आजच्या तरुणाईच्या कल्पनाशक्तीचं, अभिव्यक्तीचं आणि सांस्कृतिक संवादाचं प्रभावी साधन बनलं आहे. भारतात सध्या सुमारे 18 कोटी ॲनिमे चाहत्यांचा समुदाय आहे. यामुळे भारत हा चीननंतर दुसरा सर्वात मोठा ॲनिमे बाजार बनला आहे. या वाढत्या कलात्मक ऊर्जेला दिशा देण्यासाठी माध्यम आणि मनोरंजन संघटना आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं वॅम स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा उद्देश भारतीय कलाकारांना त्यांच्या मूळ कल्पनांवर आधारित ॲनिमे, मांगा, वेबटून, व्हॉइस ॲक्टिंग आणि कॉस्प्ले या क्षेत्रांमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देणं आहे. हमने ये चैलेंज जिसको वैम बोलते हैं मांगा और एनिमे के ऊपर गवर्नमेंट ऑफ इंडिया के लिए कर रहे हैं. हम मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग के साथ में मिलकर क्रिएटर इकॉनमी इन इंडिया को बढ़ावा दे रहे हैं, जिसके अंतर्गत बहुत सारे शहरों में हम ये प्रोग्राम कर रहे हैं, जहां हम चाहते हैं कि छोटे से छोटे स्कूल से लेकर और प्रोफेशनल तक इस लाइन में आगे आएँ, अपनी आर्ट दिखाएं और इंडिया की स्टोरी पूरे देश में विदेश में लेके जाएं. वॅम स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातील 11 शहरांमध्ये प्रादेशिक फेऱ्या आयोजित करण्यात आल्या. या फेऱ्यांमधून निवडलेले स्पर्धक आता मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अंतिम फेरीसाठी सज्ज आहेत. हमने इतने अच्छे एंट्रीज देखे हैं, रेंजिंग फ्रॉम 15 ईयर ओल्ड्स टू अराउंड 25-30 ईयर ओल्ड्स, जो बहुत ही इनोवेटिवली अपने उनको एक स्क्रिप्ट दी गई थी, वो उन लोग ने एक इनोवेटिवली दिखाया है अपने उन वर्जन्स में. एंड इसमें एनिमेशन भी इन्वॉल्व है, विच आई वॉज सरप्राइज माई सेल्फ. और एंट्रीज बहुत ही खूब आए हैं. विनर्स आर गोना बी रियली गोना गेट अ चांस टू शोकेस देयर वर्क ऑन अ हायर लेवल. और मैंने अभी सुना है कि गवर्नमेंट भी बहुत सपोर्ट करने वाली है ये इवेंट को, विच इज़ अमेजिंग. वॅम स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांना अनेक आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहेत, ज्यामध्ये ॲनिमे जपान 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण खर्चासह प्रवास, गुलमोहर मीडियाकडून हिंदी, इंग्रजी आणि जपानी भाषांमध्ये ॲनिमे डबिंग, तसंच टून सूत्राकडून वेबटून प्रकाशन यांचा समावेश आहे. खूप मोठ्या मोठ्या आर्टिस्टकडून शिकायची संधी मिळते आणि त्यामुळं जे उभरते आर्टिस्ट आहेत, ज्यांना या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, त्यांना अशा टॅलेंटकडून शिकायला मिळाल्यानंतर खरं तर बाकी जास्त कुठं काही जाण्याची गरजच भासत नाही. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा उपक्रम राबवते, त्यामुळं कोणतीही गोष्ट कमी पडत नाही आहे आम्हाला. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय कलाकारांना त्यांच्या मूळ कथांवर आधारित ॲनिमे आणि मांगा तयार करण्याची संधी मिळते, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय सांस्कृतिक मूल्य आणि कथा पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बहुत अच्छा है कॉस्प्लेयर्स के लिए, आर्टिस्ट के लिए, एनिमे के लिए, जो मांगा बनाते हैं, ड्राइंग करते हैं, जो भी है, उसको एक्सपोजर मिला है और हम सबको मिला है. सो बहुत बड़ी बात है एंड होते रहेगा तो और अच्छा रहेगा. वॅम ही केवळ एक स्पर्धा नाही, तर ती भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील नव्या युगाची सुरुवात आहे. वेव्ज 2025च्या माध्यमातून भारतीय कलाकारांना जागतिक व्यासपीठावर आपली कला सादर करण्याची आणि व्यावसायिक संधी मिळवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.